आपली अवकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत, अशी जळजळीत टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जरांगे पाटलांवर केली आहे। तर त्यांच्या याच टीकेचा जरांगे पाटलांनी चांगलाच समाचार घेतला आहे आणि आता दोघांच्या याच वादात नितेश राणेंनी उडी घेतली आहे। मी कचरा लागेल धुवून काढीन, मी सोडणार नाही इथून पुढे। मराठा समाजासाठी काय केलं हे आम्हाला कधीच सांगण्याची गरज नाही आणि त्यांची ज्यांनी तयारी असते ना खेटायची त्यांनी खेटायची तयारी मग आपली त्यांना। जरांगे पाटील आणि नारायण राणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे। दोघांकडून एकमेकांवर टोकाची टीका करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जरांगे पाटलांना उद्देशून एक ट्विट केलंय। यावेळी त्यांनी थेट जरांगेंची अवकातच काढली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागलाय। त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही, देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी बेताल बडबड त्याने केली। त्याने आता मर्यादा ओलांडली आहे। माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरून हलून दाखव, तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल। आपली अवकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत। तर नारायण राणेंच्या याच टीकेवर जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तसंच आमदार नितेश राणे जरांगे पाटील यांना काय म्हणालेत पाहूयात। तुम्ही एकटेच काय ते काय तिरशिंगराव लागून गेले काय? मग तुम्ही काही मर्यादा येता, मी तुमच्याबद्दल काय तुम्हाला मानतोय म्हणून मी बोललेलो नाही। आणि इथून पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेबाला, त्यांना नीट समजून सांगा, दुसऱ्या बारीने मी सोडित नसतो। हां, मी बघणारच नाही मग कोण आहे काय आणि केवढ्याचा। त्यांचं वय आहे, मी त्यांचा आदर करतोय, मोठ्या किमतीचा माणूस आहे। आपल्यासारख्याच्या लेकराच्या तोंडातून शब्द देऊन त्यांना डाग लागू नये। मग भावना समजत असले समजून घ्या, नसता मी पुरा पान उतारा करीत असतो, एक तो सोडितच नसतो। कारण आपल्या क्षमता आता ऐकून घ्या, ते उद्या जरी बोलले तरी सोडणार नाही हो, आणि ते आत्ता 1 घंट्याने बोलले तरी नाही सोडणार। आणि त्यांची ज्यांनी तयारी असते ना खेटायची त्यांनी खेटायची तयारी मग आपली त्यांना। हां, ते जर मला म्हणत असले मराठ्यांचे काय ताकद आहे, मला चॅलेंज देत असले ना, ते जर मला चॅलेंज देत असले ना तर मग मी बी लय नमुना आहे। ते जवळपास त्यांना बऱ्याच जणाला माहिती आहे मग। हां, त्यांना बी माहिती आहे मग मी काय ते, मी बी मराठाचे ना मग। पण आपल्यात आपल्याला अपमान नाही करायचा म्हणून मी आत्ता बहुत गप्प बसलेलो होतो। आम्ही तिसऱ्याला बोललो की हे मध्येच पडत येत लगेच। तुम्ही काय ठेका घेतला का? आणि तुम्ही मध्ये पडाल, तुम्ही गुंड आहेत आणि इथं सामान्य मराठी काय कच्चे समजेले काय तुम्ही? मग मराठ्यांच्या विरोधात तुम्ही जायलाच नाही पाहिजे। एवढा मोठा उंचीचा नेता आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे। तुम्हाला बोललं तर ठीक आहे, आणि अंथरुणात पडून नाटक उपोषण 4 दिवस करून बघा, कुंकुन हवा निघन ना मग कळत। हां, पहिल्या दिवसापासून मनोज जरांगेजींना सांगतोय की तुम्ही राजकीय टीका करू नका। आंदोलन हे कुठेही भरकटता कामा नये। जेव्हा देशाच्या पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांवर टीका झाली, त्यांच्या सभा उधळण्याची भाषा केली गेली, तेव्हाच राणे साहेबांनी वडिलकीच्या नात्याने आपल्याला उत्तर दिलेलं आहे। आपण जबाबदारीने या आरक्षणाचा हा प्रवास आता आपण अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन गेलेलो आहे। काही दिवसातच मराठा समाजाला स्वतःच्या हक्काचं आरक्षण मिळेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। याआधी मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली। दोघांमध्ये अजूनही खटके उडतायत आणि आता तर जरांगे पाटील विरुद्ध राणे असा सामना रंगतो की काय, की दोघं शाब्दिक युद्धातून माघार घेतात हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।